हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य तांबडीच लाईफ जर्नी. आणि मी चाललो आहे आता संभाजीनगरला आणि माझ्यासोबत आहे पप्पा आणि आम्ही दोघं चाललो आहे. आणि गरमी खूप आहे तर काहीतरी थंड घेऊ यार. ज्यूस घेतला आहे आता कारण की गरमी 1.5 तास झाला गाडीमध्ये प्रवास करतोय ना. आत्ताशी पोहोचलो, आता चाललो घरी. आणि उन्हामुळे जास्त गरमी असल्यामुळे आत्ताच गावाकडून आलो आणि ऊन जास्त असल्यामुळे मुलाला मँगो ज्यूस आणला. चालू आहे आता आमचा ज्यूस पिणं. तुम्हाला आवडतो का नाही मँगोचा ज्यूस? थोडा वेळ झाला मग चहा वगैरे घेतली आम्ही. एकदम गरमीची चहा. आमच्या इकडे असं असतं, उन्हाळ्यातही आम्ही चहा घेतो. आणि मग थोड्या वेळाने मित्र आला होता. हा रुमाल त्याच्याकडेच होता. नागपूरचे ब्लॉग्स जर बघितले असेल तर तुम्हाला माहीत असेल. आणि आता चला फ्रेश होऊया. खूपच केस वाढले पण कटिंग नाही करायची आहे. मित्रांनो आताच फ्रेश होऊन इकडे आलो आणि मामाने एकदम भयानक पिक्चर लावलाय भूताचा. कोणचा आहे? जारण. म्हणजे आत्ताच लावला पण अशी स्टार्टिंगच एवढी भयान केली, काय सांगा. आता बघू का भयान दिसू राहिला तो. म्हणजे बघा, आवाज वगैरे पण एकदम भयानक. बाप रे बाप, खूपच भयानक चालू आहे पिक्चर. सस्पेन्स वगैरे अर्धा झाला आणि आता जेवण वगैरे झाल्यावर सोन्याची पापडी खाऊ लागलो परत. गॅसची कमी झाली राहो. गॅस महाग पण झाला खूप. हॅलो एव्हरीवन, हे चैतन्य दाणी आहे आणि आता चाललो इकडे छोट्या मामाकडे, मोठ्या मामासोबत गॅस सिलेंडर घेऊन. कारण की सिलेंडर वाढ झाली आणि गॅस अचानकच संपून गेला. तर मग आता मोठ्या मामासोबत चाललो आहे मी. आजकाल सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर मग आता चाललो आहे मी तिकडे. त्याला तिकडे गेल्यावरच दाखवतो कारण की खूप ऊन आहे. उन्हाने आणखीन काय बोलावं काही सुचत पण नाही. हॅलो गाईज, मी आलो आहे आता सिलेंडर. चष्मा एवढा भयानक की मलाच खूप अलग वेगळं भयानक दिसू राहिलं. खाली असं दिसतच नाही, खालचाच वर दिसतंय. खाली पाहायचंच नाहीये, डायरेक्ट अंगार मार लागले. चालायचं लावून चालायचं तर असं नसतं बसूनच लावून राहिले मग. मला तर डायरेक्ट घरी चालायचं तर मग घरात चालायचं नव्हतं तर काय केलं होतं तुम्ही? काय खिचडी खाल्ली. खिचडी खाल्ली? कोणी घरून केली का बाहेरून आणली होती? बाहेरून आणली. बाहेरून आणली होती का? काय खिचडी फिचडी करताय? मस्त बिर्याणी गिर्याणी आणायची बाहेरून. पोर खात नाही ना बिर्याणी. पोर नाही खात का? मी गॅस अवघडच काम झालंय राव आता, आहे ना. पुन्हा मग एक प्रॉब्लेम येईल आता. ते आपलं झालं की यायचं संपत. आता आमचं समजलं की मग परत मामा यायचं येईल. तर लोक होत आहे ना मग. हा, तो पण वाटत नाही की ओढण्याची का काहीच दिसायला आहे तू. तुला दिशा ना काहीच नाही दिशा ना. चमकू राहिलं नसतं मला तोंड चमकू राहिला. अरे मी तर चमकणारच आहे ना बाई. एवढा भारी माणूस आहे मी. असं इकडं सरळ दिसू राहिलं. नाही का? अरे हे सरळ दिसू राहिलं. अच्छा अच्छा. हो, मामानी पण ट्रिमर घेतलंय माझ्यासारखं गोल्डन. त्याच्यावर ड्रॅगनची डिझाईन, माझ्या याच्यावर दुसरी डिझाईन आहे. यो मित्रांनो, आता चाललो आहे आम्ही घरी. रिकामं सिलेंडर घेतलं आणि आता हे रिकामं सिलेंडरची पण व्यवस्था करावी लागणार आहे आम्हाला येत्या 2 दिवसात. कारण की आता मामाचं संपन्न नाही तर आमचं संपन्न. बघूया आता भेटतं का नाही. सिलेंडर प्रॉब्लेम. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.